बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। वीज वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। वीज वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न। टरबूज पिकाचे नुकसान, लेखी आश्वासनानंतर शेतकरी झाडावरून खाली। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यानं पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला। मिळालेल्या माहितीनुसार खारोडे यांनी आपल्या 3 एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती। मात्र रात्री 10:30 ते सकाळी 3:30 या वेळेत होणारा वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्यानं संपूर्ण पीक वाया गेले। या आर्थिक नुकसानीमुळे हताश झालेल्या खारोडे यांनी भावनिक होत आपली व्यथा मांडली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना बोलावून प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले। यानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकऱ्याला लेखी आश्वासन देत वेळेनुसार नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर अतुल खारोडे यांनी आपला आंदोलनाचा निर्णय मागे घेत लिंबाच्या झाडावरून खाली उतरले। यावेळी अंजनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी बांधकाम सभापती शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ, भावेश खारोडे, बजरंग खारोडे, मनीष खारोडे, राहुल रांगोळे, विक्री खारोडे, ऋषिकेश वाढोकर, संजय सरोदे, बोराळा येथील शेतकरी युवा स्वाभिमान पक्षाचे निलेश देशमुख आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान वीज वितरण कंपनीकडून यापुढे वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। अरे लाखांना पैसा टाकला ना आम्ही, आलतू बालतू टाकला का तुमच्या लयच्यामुळे आम्हाला 40% ही शेतकऱ्यांसोबत जाऊ नाही तुमचा मला नाही पाहिजे। तुम्ही जेव्हा म्हटलं तेव्हा आमच्या सेवेत हजर आहात। तुमच्याबद्दल कंप्लेंट नाही आमची कंप्लेंट आहे इलेक्ट्रिक बोर्ड, बाकी नाही। अरे खालच्या कर्मचाऱ्यांसोबत तक्रार नाही माहिती, तेही आमच्या हजर राहतात, पण ये ना वरतून ब्रेकडाऊन चालू केला, वरतून कोण बंद केला वा? अरे सांगणार आम्हाला आपला कधी आम्ही तुमची लय चोरून आलो, वावरात जाऊ नका, कायले जातो आम्ही? बरं ठीक आहे, बसला तू तिथं लागेल ना, आम्ही लेखी आणतो ना, लेखी आणतो। बायकोच्या अंगावरचे दागिने ठेवून त्याच्या पिकासाठी पैसे लागले। 2026 रोजी 11 केव्ही खोडगाव एजी फिडर वरील वीज पुरवठा काल फॉल्ट असल्यामुळे खोडगाव देवगाव शेतशिवारातील शेतकरी यांना काल रात्री वीज पुरवठा मिळाला नसल्यामुळे सदर भागातील शेतकरी यांनी उपविभागीय कार्यालय येथे आंदोलन करत त्याबाबत तक्रार नोंदवली। सदर शेतकऱ्यांसोबत तसेच आमदार साहेब यांच्याबरोबर चर्चा केली असता चर्चेअंती आमदार साहेब तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार आज 11 केव्ही खोडगाव एजी फिडरवरील वीज पुरवठा नियोजित वेळापत्रकातील वेळ वगळता वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शन घेऊन तसेच त्यांच्या आदेशानुसार वाढीव वेळेकरिता चालू ठेवण्याचे आपणाला निवेदन सादर करीत आहे। खाली पाहिजे ड्रम, पाहिजे ड्रम।
अंजनगाव तालुक्यातील खोडगाव या ठिकाणी एक शेतकरी आत्महत्या करायला झाडावर चढला होता आणि वीज वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून तो या ठिकाणी आलेला आहे आणि आमदार गजानन भाऊ लोटे आणि आपले अधिकारी याच्यासोबत आहेत. बातचीत करूया. झालं 10 घंटे वाढून दिल्याबद्दल फक्त माझी हात जोडून विनंती एवढीच आहे की आमची चालू लाईनीतली लाईन नका चोरू. चोरसान तर आम्हाला सूचना देत जा पूर्व. आम्ही रात्रीचे जातो तिथं आमचा वेळ वाया जाते. विशेषतः आमच्या पिकाची नुकसान होऊन राहिले. त्याच्यामुळे लाईन देताना नेहमी काळजी घ्या या गोष्टीची की आम्हाला सूचना द्या. शेतकऱ्याला एवढं वाऱ्यावर नका सोडू की बा आज इमर्जन्सी ब्रेकडाऊन मध्ये 4-4, 5-5 घंटे लाईन चालली. आम्हाला तेवढी वाढवू द्या. चालते आम्हाला 1 घंटा द्यायला मायनस केला चालते पण लाईन द्या. तेवढ्यामुळे आमच्या पिकाचं लय नुकसान होणार. रात्रीची 10:15 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत एकही कर्मचारी न पेट्रोलिंगला जाता आता लाईन सुरळीत कशी काय झाली सांगता. नेहमी ब्रेकडाऊन झाला कुठं ब्रेकडाऊन झाला इमर्जन्सी. या खालच्या प्रशासनाची गलती नाही आहे. हे सगळी यंत्रणा वरतून चालून राहिली. तुमची मग याच्यात कर्मचाऱ्याचे मोबाईल का स्विच ऑफ असतात? नाही, ज्यांचे मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांच्यावर आपण एक चौकशी करू त्याबाबत आणि इतर पण सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी याबद्दल स्विच ऑफच्या बद्दल माझी पण साहेब तक्रार अशी आहे. कारण एक आमदार म्हणून मी सकाळी 6 वाजता जर एका शेतकऱ्याचा फोन उचलतो त्याच्यानंतर मी गांजरे साहेबाला फोन लावला त्यांचा फोन स्विच ऑफ होता. अशी आता पत्रकार महोदयांनी जे आपल्याला विचारलं आहे कंप्लेंट आहे त्यांची की आपल्या कर्मचारी लोकांचे स्विच ऑफ फोन असतात हे चुकीचं आहे साहेब. कारण मला सांगा आपण 24 तासाची सेवेची हे दिलेली आहे. आपण 24 तास अगर सेवा द्यायची आपण कबुली दिलेली आहे आणि आपला फोन अगर आपण स्विच ऑफ करतो. अगर माझा एक लोकप्रतिनिधी म्हणून जर माझा फोन स्विच ऑफ असला लोकांचं काय मत येईल याच्याबद्दल तुम्ही याची काळजी घेऊन आता मी उद्या मुंबईला जाणार आहे. मी मंत्री महोदयांना या विषयावर भेटतो. पण माझं एक मत आहे शुक्रवारी या विषयावर आपल्याला इथं सगळ्या लोकांची अधिकारी लोकांची विकास भाऊ आपल्याला सगळ्यांची मिटिंग लावणं आहे. मिटिंग मध्ये पत्रकार बंधूंना सगळ्यांना बोलावणं आहे. पोलीस प्रशासन तिथे राहील. कारण हे वेळोवेळी होणं चुकीचं आहे. आणि मी या आपल्या दर्यापूर आणि अंजनगाव मध्ये 15 कोटी रुपयाचा आपल्याला शासनानं निधी दिलेला आहे. पण तो निधी थोडा आपल्याला न भेटल्यामुळे जे सबस्टेशन कमी आहे आणि जिथं जिथं लोडचं प्रमाण जास्त आहे तिथं हे निधीची थोडीशी तरतूद नसल्यामुळे आपलं ते होऊन जाईल. मी पालकमंत्री महोदयांना भेटतो कारण डीपीटीसी मधून जो मंजूर झालेला निधी आहे तो आपल्याला अजून त्यांनी केला नाही. तर त्याच्यामुळे वर्ग केल्यानंतर मग आपला तो फॉल्ट निघून जाईल. पण कर्मचारी लोकांना तुम्ही आता नोटीस द्या की तुम्ही स्विच ऑफ का म्हणून फोन करता. याच्याबद्दल आता याच्यानंतर स्विच ऑफ नसला पाहिजे.